Now I request our Honorable Deputy Mayor Shri Sanjay Ghadi ji to please come up on stage and share a few words. सर्वांना नमस्कार. कन्स्ट्रक्शन टाइम्स MMR 2047 या कार्यक्रमाचे आयोजक सन्माननीय माजी खासदार आणि शिवसेनेचे राष्ट्रीय सचिव सन्माननीय राहुल शेवाळेजी, या कार्यक्रमाला आपल्या सर्वांना आत्ताच मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं ज्यांनी मार्गदर्शन केल्या त्या मुंबई महानगरपालिकेच्या प्रथम नागरिक सन्माननीय महापौर ऋतुताई तावडे, माजी गृहनिर्माण मंत्री सन्माननीय मेहता साहेब, या परिषदेला उपस्थित सर्व उद्योजक, मार्गदर्शक बंधू आणि भगिनींनो, मी प्रथम राहुल शेवाळे आणि त्यांच्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो. कारण राजकीय पक्षाचे नेते किंवा लोकप्रतिनिधी एक पारंपरिक कार्यक्रम घेत असतात आणि हा एक आगळा आणि वेगळा कार्यक्रम राहुलजींनी आणि त्यांच्या सहकार्याने घेतला, त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो. मुंबई शहराच्या आणि महाराष्ट्र आणि देशाच्या आर्थिक विकासाच्या जडणघडणीमध्ये अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं फार महत्त्व असते आणि ते आज या इथे संपन्न होते की मुंबई शहर किंवा महाराष्ट्र किंवा भारतामध्ये जगामध्ये जे काही नवीन नवीन प्रकल्प आलेले आहेत ते आपल्या देशामध्ये, आपल्या मुंबई शहरामध्ये व्हावेत, या दृष्टिकोनातून या ठिकाणी चर्चा होते. मी थोडासा उशिरा आलो, परंतु मी घनकचरा व्यवस्थापनावरती जे प्रेझेंटेशन पाहिलं अतिशय सुंदर, आणि हे आपल्या बाजूच्याच राज्यामध्ये नॉर्थ गोव्यामध्ये त्यांनी ते केलेलं आहे. आणि त्यांनी जी खंत व्यक्त केली ती आमची आणि आमच्या मुंबईकरांची देखील खंत आहे की मुंबई शहरामध्ये एवढ्या मोठ्या टनामध्ये प्रत्येक दिवशी कचरा संकलित होतो आणि त्या कचऱ्यावरती आम्ही खर्च करतो मुंबई महानगरपालिकेचा, मुंबईकरांचा कराच्या पैशातून. परंतु इतर राज्य आहेत की अशी केरळ असेल, छोटी छोटी राज्य आहेत, या कचऱ्याच्या माध्यमातून त्याच्यावरती प्रक्रिया करून त्याच्यातून उत्पन्न आपल्या शहराला, आपल्या महानगरपालिकेला मिळवून देतात. अशा प्रकारची अनेक उदाहरणं आपल्यासमोर आहेत. ते गोवा राज्यामध्ये जो प्रोजेक्ट केला तो इथे आपल्याला महापौर मॅडम त्यांनी दाखवले. आणि अशा प्रकारची आवश्यकता आपल्या मुंबई शहराला देखील आहे की मुंबई शहरामध्ये दररोज निर्माण होणारा कचरा त्याचा उत्पन्नामध्ये आपल्याला परिस्थिती बदलून आपल्याला त्याचा फायदा घ्यायला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आपण देखील मुंबई महानगरपालिका देखील याच्यावरती विचार मंथन करते. त्यांनी जी खंत व्यक्त केली ती खरी आहे की ज्यावेळेला आपण पूर्व उपनगराच्या हायवेवरून मॅडम जातो त्यावेळेला अतिशय दुर्गंधी आपल्याला येते. ते मानखुर्दच्या इथे जिथे आपलं डम्पिंग ग्राउंड आहे, आपणही गेलो होतात वृक्षारोपण करण्याच्या निमित्तानं, मी गेलो होतो आणि तिथे गेल्यानंतर खरी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आणि या परिस्थितीमध्ये बदल व्हायला पाहिजे आणि तो बदल कसा घडवायचा त्याची चर्चा आज या परिषदेमध्ये झाली आहे. मी खरोखरच आपल्या आयोजकांचं मनापासून अभिनंदन करतो. अनेक कंपन्यांनी किंवा संस्थांनी आपले प्रोजेक्ट या ठिकाणी डिस्कस केलेले आहेत. आवश्यकता या मुंबई शहरामध्ये जी रिअल इस्टेट वाढते आहे, घरांची निर्मिती होते आहे, त्याचबरोबर या मुंबई शहराला चांगली सेवा देण्याची यंत्रणा देखील मुंबई महानगरपालिका असेल, MMRD असेल, SRA असतील, या संस्थांच्या माध्यमातून देखील व्हायला पाहिजे. त्याची चर्चा आणि उहापोह देखील ह्या शिबिरामध्ये होतो आहे. मी फार माझं वक्तव्य न लांबवता आमचे मंत्री महोदय देखील या ठिकाणी आले, त्यांचं मी स्वागत करतो आणि राहुलजी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.